तर आज आपण सिमेन एनालिसिस बद्दल बोलणार आहोत. तर सिमेन एनालिसिसमध्ये आपण एक्झॅक्टली काय चेक करतो? सिमेन एनालिसिसमध्ये आपण सिमेनचं व्हॉल्यूम किती आहे, त्याच्यानंतर पर इजॅक्युलेशनमध्ये किती मिलियन्स ऑफ स्पर्म्स आहेत, त्याच्यानंतर स्पर्म्सची मॉर्फोलॉजी कशी आहे, स्पर्मचा आकार म्हणा किंवा त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन आहे का, स्पर्मची मोटिलिटी कशी आहे, सगळ्या गोष्टी आपण चेक करतो. तर ह्या रिपोर्ट्सवरून आपल्याला एक अंदाजा येऊन जातो की ती पेशंट आपण जी इन्फर्टिलिटी पेशंट आपण नॅचरल कन्सीव्ह करण्यासाठी करू शकतो का? किंवा आपल्याला IUI लागेल का? किंवा आपल्याला IVF लागेल? हे सगळे प्रोसिजर आपल्याला त्या एक सिमेन एनालिसिसवरून समजून जाणार. जसं पेशंटला सिव्हिअर ऑलिगोएस्थेनोस्पर्मिया हा असा एक रिपोर्ट येतो कधी-कधी. तर याचा अर्थ असा असतो की जो स्पर्मची मोटिलिटी आहे ती खूपच जास्त कमी असते आणि स्पर्मचं काउंट सुद्धा खूप कमी असते. अशा केसेसमध्ये नॅचरली ट्राय करण्यात काही अर्थ नसतो कारण की ते स्पर्मला मोटिलिटी नाही. अशा केसेसमध्ये आपल्याला IUI म्हणा किंवा IVF ट्राय करता येऊ शकतं.